आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। अमरावती जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। अशातच चांदूरबाजार तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील केबल व इतर मौल्यवान वस्तू चोरटे लंपास करताना दिसून येत आहे। मात्र चांदूरबाजार पोलिसांकडून अद्यापही चोरट्यांबद्दल कुठलाही पुरावा मिळत नसून चोरटे मोकाट फिरत आहेत। चांदूरबाजार शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोडी, रस्त्यात लूटमार तसेच शेतातील साहित्य लंपास करण्याच्या घटना घडत आहे। मात्र पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याकारणाने तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत। थोगाव पिंपरी येथील शेत शिवारातील 20 मेच्या दरम्यान मध्यरात्री 10 ते 12 लोकांचे बोरवेलचे केबल चोरीला गेलेले आहेत। सूरज लंगोटे, श्याम लंगोटे, मनीष लंगोटे, भैयासाहेब लंगोटे, अक्षय लंगोटे, दिनेश ठाकरे आणि राहुल टिपरे यांच्या सर्वांच्या शेतातील बोरवेलचे केबल चोरीला गेलेले आहेत। यापैकी मनीष लंगोटे, भैयासाहेब लंगोटे आणि अरविंद लंगोटे यांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे। तसेच चांदूरबाजारला लागूनच मोर्शी तालुक्यात सुद्धा असाच प्रकार दर 2 महिन्यांनी घडून येत आहेत। तर चांदूरबाजार अमरावती मार्गावर असलेले वलगाव येथे सुद्धा चोरट्यांनी असा धुमाकूळ घातलेला आहे। वलगाव येथे जुनेद खान, नासिर खान यांची एक गाय चोरीला गेली असून त्यांनी सुद्धा वलगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे। जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी आळा घालून चोरट्यांना जेलबंद करावा अशी सर्वत्र मागणी होत आहे। पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज।